तांदळाची मऊ लुसलुशीत भाकरी पाहणार आहोत. तर तांदळाच्या भाकरी बनवण्यासाठी मऊसूद राहण्यासाठी काही टिप्ससुद्धा पाहणार आहोत. तर नमस्कार, मी सुजाता किचन मेनूमध्ये मी सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तांदूळ पीठ घेतलं आहे 1 ग्लास. थोडंसं भाकरीला लावण्यासाठी सुद्धा घेतलं आहे. पीठ चांगलं चाळून घेतलं आहे. तवा घेतला आहे. तर तवा गॅसवर चढवला होता आणि यामध्ये 1 ग्लास पाणी घेतलं आहे. पाणी चांगलं उकळवून घेतलं. 1 ग्लास पिठासाठी 1 ग्लास पाणी घेतलं आहे. 1 ते सव्वा ग्लास पाणी चालेल. तर आता पाणी उकळलं होतं तर या पिठामध्ये काढून घेतलं आहे. तर अगदीच या पद्धतीने जमत नसेल ना, तर सरळ पातेल्यामध्ये पाणी घेऊन पाण्याला उकळी आली म्हणजे गॅस बंद करून त्या पाण्यामध्ये ना हे पीठ घातलं आणि व्यवस्थित मिक्स केलं तरी चालेल. आणि पुन्हा परातीमध्ये काढून आपण पीठ मळू शकतो किंवा पातेल्यामध्ये पाणी गरम करून या पिठामध्ये घातलं ना तरीसुद्धा चालेल. पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. गार पाणी घेतलं होतं आणि थंड पाणी लागेल तसं वापरून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जितकं जास्त चांगलं मळू ना तेवढी भाकरी छान थापायला मदत होते आणि मऊसूदसुद्धा राहते. आता लगेचच भाकरी करायला घेऊ. आता भाकरी थापायला घेतली म्हणजे गॅससुद्धा चालू करून घेतला आहे. तवा गरम करायला ठेवला. मोठा लिंबू असतो ना, तर तितका गोळा घेतला होता मी आणि थोडं पीठ घेऊन भाकरी थापून घेऊ. तर सुरुवातीला एक छोटी भाकरी करून घेऊ. तर तुम्ही पहिल्यांदा वगैरे बनवत असाल ना, तर असे पोळपाटवर भाकरी थापायला ना खूप चांगल्या पद्धतीने भाकरी थापता येते. आणि अगदी छोट्या भाकरी बनवल्या म्हणजे गॅसवर व्यवस्थित भाजल्या जातात. एरवी तर चुलीवर आपण कितीही मोठ्या भाकरी करून व्यवस्थित भाजू शकतो. पण गॅस ना तव्याच्या मध्येच लागतं, तर त्यामुळे ना भाकरी थोडी खूप मोठी नाही अशी छोटी बनवून भाजली तरी चालते किंवा थोडी मोठीसुद्धा आपण बनवू शकतो आणि भाजू शकतो. तर आपण नंतर एक मोठीसुद्धा पाहूया भाकरी. तर सुरुवातीला एक ना छोटी दाखवण्यासाठी मी एक छोटी भाकरी थापून घेतली व्यवस्थित. भाकरी उचलून ना लागेल तसं पीठ घालून थापून घेतली मस्त अशी. आणि एका बाजूला तवासुद्धा गरम झाला होता. तर आता ही वरची बाजू आहे ना भाकरीची, ही खाली गेली पाहिजे आणि खालची बाजू वर. तर या पद्धतीने ही भाकरी ना तव्यामध्ये घालून घ्यायची. आता तुम्ही पहिल्यांदा वगैरे भाकरी बनवत असाल ना, तर थोडी भाकरी थापायला होत नाही. तर भाकरी थापायला थोडीशी प्रॅक्टिस लागतेच. आणि तवाही गरम झाला आहे, तर तवा गरम करूनच भाकरी घालायची. नाहीतर भाकरी ना तव्याला चिकटली जाईल पीठ किंवा उचलणार नाही, फाटली जाईल. तर तवा चांगला थोडा गरम करून भाकरी घालायची किंवा तव्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेतलं ना तरीसुद्धा चालेल. आता लगेचच पाणी लावून घ्यायचं आहे. तर हाताने जर असं पाणी लावायला होत नसेल तर ब्रशने लावलं तरी चालेल किंवा एखादा कपडा ना पाण्यामध्ये बुडवून त्याने लावलं तरी चालेल. तर पाणी लावल्यानंतर पाण्याचा जो वरचा भाग आहे ना, तो खूप जास्त कोरडा न होऊ देता लगेचच भाकरी परतवून घ्यायची. साधारण एक 5 ते 6 सेकंद झाले होते आणि पाहू शकता भाकरी उचलली जाते म्हणजे ती व्यवस्थित भाजली गेली एका बाजूने. तर आता परतवून घेऊ या पद्धतीने. आता भाकरी भाजायला 2-3 मिनटं लागतील. तोवर आपण दुसरी भाकरी जी आहे ना ती थापून घेऊ. तर आपण थोडीशी मोठी भाकरी थापून घेऊ. यासाठी पीठ थोडं जास्त घेतलं आहे आणि अधेमध्ये अशी भाकरी उचलून पाहिजे भाजली जाते. अजून थोडी बाकी होती पाहू शकता. आणि दुसरी भाकरीसुद्धा ना लागेल तसं थोडंसं पीठ घेऊन मी पोळपाटवर थापलं आहे. तर भाकरी वगैरे खूप जास्त करायची असतील ना, तर एका परातीमध्ये आपण पीठ मळून घेतो. तर त्यामध्ये ना भाकरी थापायला थोडं अवघड होऊ शकतं किंवा असं पोळपाटवर केलं तरी खूप छान अशा पटपट भाकरी थापल्याही जातात आणि उचलायलाही होतं. तर पाहू शकता भाकरी भाजत आली होती तव्यातली, तर मी गॅस कमी केला होता थोडा. म्हणजे ही भाकरी आधी थापून घेते आणि दुसरी तव्यातली भाकरी ना भाजून घेते यासाठी. ती पातळ अशी छान भाकरी थापून घ्यायची. तर आवडीनुसार छोट्या, मोठ्या, पातळ अशा भाकरी आपण करू शकतो. आणि या पद्धतीने ना गरम पाण्यामध्ये पीठ मळून केलेल्या भाकरी 2 दिवस मऊसुद्धा अशा राहतात आणि व्यवस्थित थापल्या जातात. गरम पाणी घातल्यामुळे पिठाला ना लवचिकपणा येतो. अगदी रेशनच्या तांदूळची जरी भाकरी आपण बनवली ना तरीसुद्धा गरम पाणी वापरलं म्हणजे त्या भाकरी मऊ व्हायला मदत होते. तर तशाही रेशनच्या तांदळाच्या भाकरी ना थोड्याशा कडक होतात. तर त्यासाठी म्हणून ना चांगली अशी उकड काढून
म्हणजे पाणी जे आहे ना गरम करून त्यामध्ये पीठ घालून व्यवस्थित मिक्स केलं ना आणि मग भाकरी थापायला छान होते मदत. तव्यातली भाकरी भाजली गेली. आता ही भाकरी ना आपण तव्यामध्ये सुद्धा भाजू शकतो किंवा मला ना अशी गॅसवर भाजायची सवय आहे, तर यामुळे माझं गॅसही थोडं पाहू शकता थोडंसं जळल्यासारखंच झालेलं आहे. अशा भाकरी वगैरे भाजल्यामुळे पण होतं ते. आणि पाहू शकता भाकरी मस्त अशी टम्म फुगली गेली. तांदळाची भाकरी तर मस्त अशी व्यवस्थित भाजून घ्यायची. गॅसवर पटकन भाकरी ना भाजली जाते आणि फुगलीसुद्धा जाते. तर अशाच ना ज्वारीचे फुलकेसुद्धा व्हिडिओ आहे चॅनलवर, नक्की पहा. तर तवा ना थोडासा साफ करून घेतला आहे मी. गॅसही वाढवला होता आणि जी मोठी भाकरी आहे ना तीसुद्धा अशी घालून घेतली, पाहू शकता. तर आता या व्यवस्थित भाकरी बनवता येण्यासाठी ना थोडी प्रॅक्टिस लागतेच. खूप जास्त वेळही लागत नाही. आणि आता भाकरीला लगेचच पाणी लावून घेतलं आहे. थोडं एक 5-6 सेकंद होऊ द्यायचे. जर पण पाणी लावल्यानंतर खूप जास्त वेळ भाकरी ठेवली ना तर वरचा भाग ना खूप पाणी सुकतो आणि कोरडी होते. तर असं न होऊ द्यायचं आहे यासाठी म्हणून आता खालून भाकरी थोडी भाजली नव्हती, यासाठी म्हणून पाहू शकता मी 5-6 सेकंद थांबली होती आणि भाकरी परतवून घेतली. तर या भाकरी पाहू शकता अशा मस्त अगदी करकरीत अशा भाजल्या जातात. आणि अशा डब्यामध्ये ठेवल्या ना हॉटपॉटमध्ये थोडीशी गार करून या डब्यात ठेवली म्हणजे अगदी मऊसूत अशा राहतात 2 दिवस अशा. अगदीच गरम गरम डब्यात न ठेवता थोड्याशा गार करून ठेवायच्यात. तर आधीमध्ये भाकरीने अशी उचलून घ्यायची, पाहू शकता. माझी दुसरी भाकरी थापून झाली होती आणि ही तव्यातली भाकरीसुद्धा भाजली होती एका बाजूने. आता त्याच बाजूने मी अशी गॅसवर भाजली आणि नंतर पलटवून घेतली आणि मस्त अशी टम्म फुगली जाते, पाहू शकता. तर असेच मस्त असे टम्म फुगलेले ना ज्वारीचे फुलके आणि सोबत मेथीची भाजी रेसिपी व्हिडिओ आहे चॅनलवर, नक्की पहा. तर या पद्धतीनेच ना मी सर्व भाकरी ज्या आहे ना त्या करून घेतल्या होत्या तांदळाच्या. तर खूप पारंपरिक अशी पद्धत आहे ही तांदळाच्या भाकरीची, की पाणी गरम करून ना अशा बनवल्या जातात आणि या भाकरी मऊही राहतात. अगदी कोणत्याही भाजीसोबत, झुणक्यासोबत किंवा खरड्यासोबतसुद्धा ना खूप छान लागतात त्या रस्सा भाजीसोबत. अगदी मस्त पातळ अशा बनल्या जातात या पद्धतीने. तर या अशाच ना सर्व भाकरी छान फुगल्या होत्या. तर शेवटच्याही थोड्या मोठ्या मोठ्याच बनवल्या होत्या मी आणि मस्त अशा फुगल्या होत्या, पाहू शकता. तर अशी एका बाजूने जर आपल्याला वाटलंही ना भाकरी फुटली आणि फुगताना हवा जात आहे, तर थोडेसे असं आपलं जे उलटणं आहे ना त्याने अशी दाबून घेतली तर भाकरी अशी फुगली जाते आणि पाहू शकता मस्त अशी चुरगळली जाते. इतक्या अशा मऊ अशा छान बनतात या भाकरी. तर या पद्धतीनेच ना बाकीच्यासुद्धा भाकरी मी करून घेतल्या. या पद्धतीने ना एकदा ह्या साध्या सोप्या भाकरी ना नक्की करून पहा. तर रेसिपी आवडली ना तर व्हिडिओ खाली एक लाईक नक्की करा. सुजाता किचन मेनू या आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ना नक्की सबस्क्राईब करा. तर पाहू शकता मस्त अशा टम्म फुगलेल्या आणि दोन्ही बाजूने मस्त अशा करकरीत अशा भाजून ना भाकरी घ्यायच्या आहेत. म्हणजे खाण्यासाठी सुद्धा त्या अशा चविष्ट लागतात भाजीसोबत, रस्सा भाजीसोबत. आणि या ठिकाणी शेवटची सुद्धा भाकरी मी करून घेतली होती. तर शेवटची ना थोडी छोटीच बनवली होती, तर तीसुद्धा मस्त अशी टम्म फुगली गेली होती. तर आता हे भाकरीचं पीठ दळून आणते वेळी ना थोडे मोठे तांदूळ दळून आणले जातात. बारीक पीठ असं काढून आणलं होतं. जर आपण रेशनचेच नुसते बनवले ना तर थोड्या कडक भाकरी होतात त्याच्या. तर त्यामध्ये थोडेसे वेगळे आपण हे तांदूळ मिक्स करू शकतो. किंवा या पद्धतीने जरी गरम पाणी घालून बनवलं ना तरीसुद्धा चालतं. आणि पाहू शकता मस्त अशी शेवटची आपली छोटी भाकरीसुद्धा टम्म फुगली. आणि भाकरी ना अगदीच गरम गरम या डब्यात ठेवल्या तर पाणी सुटलं जातं. तर थोड्याशा गार करून अशा डब्यामध्ये ठेवल्यानंतर अशा मऊसूत अशा राहतात. अगदी कापसासारख्या अशा मऊ लुसलुशीत राहतात त्या. तर घरामध्ये जर आपल्या वडीलधारी व्यक्ती असतील ना तर त्यांना अशा कडक भाकरी चावल्या जात नाहीत, त्यासाठी त्यांच्यासाठी ना या तांदूळ भाकरी खूप छान पर्याय आहे. या पद्धतीने अशा मऊ लुसलुशीत भाकरी आपण नक्कीच बनवू शकतो. तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.